हॅलो तर नमस्कार, मी जय दत्त. आपण आज या व्हिडिओमध्ये अनेक प्रेग्नेंट महिलांना सकाळी उठल्या उठल्या उलट्या होतात, दिवसभर मळमळ राहतं आणि काही वेळा खाणं पिणंही होत नाही. ही समस्या खूप कॉमन आहे, पण योग्य वेळी लक्ष न दिल्यास डिहायड्रेशन, विकनेस आणि वेट कमी होणे असे त्रास होऊ शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण जाणून घेऊया प्रेग्नन्सीमध्ये वॉमिटिंग का होते. प्रेग्नन्सीच्या सुरुवातीला HCG म्हणजे ह्यूमन क्रोनिक गोनाडोट्रोपिन हा हार्मोन खूप प्रमाणात वाढतो. हा हार्मोन डायजेशन स्लो करतो आणि वॉमिटिंग सेंटर सेन्सिटिव्ह बनवतो. याशिवाय इस्ट्रोजन वाढवते. स्मेल सेन्सिटिव्हिटी, एन्झायटी, एम्प्टी स्टमक, तुम्ही ताणतणाव घेणे, उपाशी राहणे या सर्व कारणांमुळे उलटीचा त्रास होतो. या सर्वात जास्त पहिल्या 12 आठवड्यांमध्ये दिसते. याच्यावर घरगुती उपाय काय आहे तर चला मी तुम्हाला सांगतो. सकाळी उठल्यावर ड्राय फूड खा, म्हणजे ड्राय टोस्ट, बिस्किट, पोहा यांसारखे फूड नोसिया कमी करणारे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. दिवसभर थोडं थोडं खा. एकदम जास्त खाल्लं की उलट्या वाढतात. खूप ऑइली मसालेदार खाद्यपदार्थ टाळा. आल्याचा सौम्य चहा तुम्ही पिऊ शकता, खूप स्ट्रॉंगही नाही. थंड पाण्याऐवजी गार कोमट पाणी प्या. झोपताना उशी थोडी उंच ठेवा. आंबट चवीचे पदार्थ जसे लिंबू वॉटर असे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. तसेच ORS, इलेक्ट्रॉल, एनर्जी असे एनर्जी ड्रिंक तुम्ही पिऊ शकता. वॉमिटिंग जास्त असल्यास डिहायड्रेशन टळते. चालतं मग मी तुम्हाला सांगतो सेफ मेडिसिन कोणते त्याच्यामध्ये, पण तुम्ही हे मेडिसिन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे अशी विनंती. प्रेग्नन्सीमध्ये सर्व मेडिसिन सेफ नसतात, पण काही औषधे खूप वर्षापासून सुरक्षित मानली जातात. डॉक्झिलामाइन प्लस पायरिडॉक्सिन हे सेफ, इफेक्टिव्ह आणि लॉंग टर्म वापरता येणारं औषध आहे, पण हे तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यावे. तसेच व्हिटॅमिन B6 याच्यामध्ये पायरिडॉक्सिन यालाच व्हिटॅमिन B6 असे म्हणतात. या हॉर्मोनमुळे होणारी वॉमिटिंग कमी होते. तिसरं औषध आहे ऑन्डासेट्रॉन. याच्यामध्ये एमसेट, ऑन्डेमा या प्रकारचे ब्रँड येतात. काही वेळा लेडीजमध्ये जास्त उलट्या असल्यास डॉक्टर प्रिस्क्राईब करतात, पण याच्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. तुम्ही काही अँटासिड घेऊ शकता. ऍसिडिटी प्लस वॉमिटिंग असल्यास अँटासिडची खूप मदत होते. कधी डॉक्टरांकडे तातडीने जावे. जर खालील सिम्पटम्स तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांकडे गेले पाहिजे. दिवसातून 5 ते 6 वेळा उलट्या होणे, पाणी पोटात टिकत नाही, लघवी कमी होणे किंवा रक्ताची उलटी वगैरे होत असेल तर तुम्ही डॉक्टरांची भेट घ्यायला हवी. पण वर जे काही मेडिसिन सांगितलं आहे ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.